संसद भवन परिसरातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। केवढ्या मोठ्या संख्येने हे आंदोलक या परिसरात पोहोचलेले आहेत। पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। संसद भवनापर्यंत मार्च काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही। परवानगी न मिळताच हे आंदोलन तिथपर्यंत पोहोचवलं जात आहे आणि म्हणूनच हे पोलीस जे आहेत, दिल्ली पोलीस, हे आंदोलकांना पांगवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। हातात विविध मागण्यांचे फलक, तिरंगा झेंडा घेऊन हे सगळे आंदोलक संसद भवनाच्या दिशेने कूच करतायत। एकीकडे तिकडे जॅमर लावलाय, त्यामुळे जंतर मंतर परिसर असू दे, संसद भवनातला परिसर असू दे, कुठेही तिथे नेटवर्क नाहीये। मात्र सध्याची ही जी दृश्य आपण लाईव्ह पाहतोय उजवीकडची, तिथला आपला जो युवा पिढीचा आक्रोश आहे तो आपल्याला या स्क्रीनवर दिसतोय। काही आंदोलक संसद भवनापर्यंत पोहोचलेले आहेत, तर काही आंदोलक अजूनही जंतर मंतर परिसरात आहेत, संसद भवन परिसरात। त्यामुळेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्यात। इथे मोठमोठे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत, कारण अर्थातच त्यांनी संसद भवनाच्या परिसरात प्रवेश करू नये म्हणून। पण त्या बॅरिकेड्सवर चढून ते बॅरिकेड्स तोडून संसद भवनात शिरण्याचा या सगळ्या आंदोलकांचा प्रयत्न आहे। तानाशाही मुर्दाबाद, यानी सर्किट गलत आदमी से उठाए, असं काही फलकांवरती त्यांनी मेन्शन केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान हे जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी प्रमुख मागणी आहे। नीटचा पेपर फुटला, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। फेरपरीक्षा झाली, त्यातही काही जणांचे मार्क जुळले नाहीत आणि याच सगळ्या गोष्टींचा आक्रोश आज दिल्लीतल्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळतोय। या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत, तर त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्जचा देखील वापर करावा लागला। तर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। उजवीकडची दृश्य आहे संसद भवन परिसरातली, तिथले बॅरिकेड्स तोडून संसद भवनात शिरण्याचा या सगळ्या आंदोलकांचा प्रयत्न आहे। जंतर मंतरवर सुरू होतं हे आंदोलन। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालं। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषणाला सुरुवात केली। गेल्या 20 दिवसांपासून ते उपोषण करत होते, मात्र त्यांची प्रकृती खालावली। हायकोर्टानं आदेश दिले आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आणि डॉक्टरांच्या पथकानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं। मात्र सोनम वांगचुक तिथून गेल्यानंतर अभिजित दिपके यांना आमरण उपोषण सुरू केलं। आज अभिजित दिपके यांच्याच आमरण उपोषणाचा 3रा दिवस होता, मात्र थोड्या वेळापूर्वीच त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं। मात्र संसद भवनावर कूच करण्याचा निर्णय मात्र तसाच्या तसा आहे। हे सगळे जे आक्रमक झालेले विद्यार्थी आहेत, काही समर्थक आहेत, काही कार्यकर्ते आहेत, हे सगळेच आता संसद भवनाकडे पोहोचतायत। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। राजधानी दिल्लीतली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। नीटचा पेपर फुटला आणि त्यानंतर सुरू झालेलं हा सगळा राडा आहे। काही आंदोलक संसद भवनापर्यंत पोहोचलेले आहेत। पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी नेटवर्कही नाही आहे, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात असे हे सगळे आंदोलक तिकडे पोहोचले आहेत। फक्त विद्यार्थीच नाही आहेत, तर अनेक पक्षांनी देखील या आंदोलनाला, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। आज या आंदोलनात आपल्याला तिरंगा दिसतोय, अनेकांच्या हातात फलकही दिसत आहेत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पोलीस देखील साखळी करून उभे आहेत, कारण ह्या सगळ्या आंदोलकांचा पवित्र आहे संसद भवनात पोहोचण्याचा। दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांनी सरकारसमोर हे उपोषण मागे घेण्यासाठी, आंदोलन मागे घेण्यासाठी 3 अटी ठेवलेल्या आहेत। सगळ्यात आधी तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, याच प्रमुख मागणीसाठी हे सगळे आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय। दुसरीकडे आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि या पावसाळी अधिवेशनात शिक्षणाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जावं, शिक्षणावर चर्चा व्हावी। नीटचा पेपर का फुटला, त्यात जबाबदार कोण आहे, त्यांच्यावर काय कारवाई होणार, आणि हे जे पावसाळी अधिवेशनाचं सत्र आहे त्यात शिक्षण व्यवस्थेवर गंभीररित्या चर्चा होते की नाही, या सगळ्या अशा प्रमुख मागण्या आहेत, ज्यामुळे हे सगळे आंदोलक आता रस्त्यावर उतरलेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी संदीप राजकोळकर आपल्याला दिल्लीतल्या घडामोडींचे सगळे अपडेट देत आहेत। संदीप, सध्याची परिस्थिती काय आहे? हे जे सगळे आंदोलक आहेत ते संसद भवनात शिरण्याचा प्रयत्न करतायत। अगदी संसद भवनाच्या जवळपास कॉकरोच जनता पक्षाचे जे आंदोलनकर्ते आहेत ते पोहोचल्याचा त्यांनी दावा केलेला आहे।
आणि आज दिवसभरामध्ये जर पाहिलं तर लोकसभा राज्यसभाचं 5 वेळा कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात आलेलं होतं. आताही 2:30 वाजेपर्यंत लोकसभा जी आहे ती तहकूब करण्यात आलेली आहे. प्रामुख्यानं बघायला गेलं तर सगळ्याच रस्त्यांवर आंदोलक पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांनी दावा केलेला आहे की आम्ही संसदेला घेराव घातलेला आहे. असा जंतर मंतरवर जे आंदोलक जमलेले होते तिथं जागा अपुरी पडल्यानंतर काही आंदोलक बाहेर पडत होते आणि ते बाहेर पडल्यानंतर किंवा इतर आंदोलक जे दिल्लीत येत होते त्यांनी जागा मिळेल तिथं आंदोलनं करायला सुरुवात केलेली होती प्रामुख्यानं. आणि जो संसद मार्ग असेल किंवा जनपथ असेल जे म्हणजे संसदेकडे जाणारे जवळपासचे जे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांवर त्यांनी ठाण मांडलं आणि तिथंच आंदोलन चालू केलं. आज आजचा दिवस हा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि दुसरीकडे ह्या आंदोलनाचा भाग म्हणून या मार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र दिल्ली पोलिसांनी या मार्चला परवानगीच दिलेली नव्हती आणि त्यामुळेच त्यांनी आहे तिथं आंदोलन केल्यामुळं बऱ्याच ठिकाणी तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. लाठीमार काही ठिकाणी झालेला आहे. तर जंतर मंतरवर मुख्य जे 2 नंबरचं गेट होतं किंवा बॅरिकेड 2 नंबरच्या ठिकाणी लावण्यात आलेले होते तिथं लाठीमार पोलिसांनी केल्यानंतर उलटी दगडफेक जी आहे ती आंदोलकांकडून पोलिसांवर करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा मग सौम्य लाठीमार पोलिसांनी केला होता. मात्र ज्या ज्या वेळेला रस्ता बंद असतानाही किंवा बॅरिकेड्स लावलेले असतानाही आंदोलक ज्यावेळेला पुढे जायचा प्रयत्न करत त्या ठिकाणी पोलिसांकडून त्यांना अडवलं जातंय खरं तर आणि पुढे जायची परवानगी दिली जात नाही. पण काही आंदोलक जे आहेत ते पुढे करत असल्यामुळे ही तणावाची परिस्थिती खरं तर निर्माण व्हायली. काही वेळापूर्वी पुढारी न्यूज सोबत एका वकिलांनी बातचीत केली होती तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की काही वेगळ्या शक्ती ज्या आहेत त्या या आंदोलनात घुसून गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे हे खरंच आंदोलक आहेत की हे आणखी कुणी आंदोलनाच्या आडून काही हिंसाचार करू पाहत आहेत याचा तपास देखील दिल्ली पोलीस घेतीलच. मात्र पॅरामिलिटरी फोर्स सकट दिल्ली पोलिसांना या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून संसदेत देखील याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळाला. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये विरोधक देखील आज आक्रमक झालेले होते. म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यावर खरं तर ठाम आहेत. ज्या पद्धतीनं काँग्रेस जनता पार्टी आणि तरुणी सगळे आंदोलनकर्ते ठाम आहेत तशा पद्धतीनं विरोधक देखील ठाम आहेत. त्यामुळे या आंदोलनाचे पडसाद संसदेमध्ये देखील पाहायला मिळाले आणि आताची परिस्थिती अशी आहे ज्या ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडलेल्या होत्या अशा ठिकाणी आता खरं तर आंदोलकांना पळवून देखील लावलं जाते. आंदोलकांना त्या ठिकाणी थांबायला दिलं जात नाही. संदीप, आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी लाठीचार्ज देखील झालाय. पण आज सकाळपासूनच या आंदोलनात विरोधी पक्षातील अनेक नेते देखील उपस्थित होते. इतर काही प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. तुम्ही असेच जोडलेले राहा संदीप. तो अच्छी तरह से डिस्कस करना चाहिए इंस्टेड ऑफ ऐसे प्रोटेस्ट करने से तो कुछ काम नहीं होगा. और आप अगर देश के जितने युवा है एजुकेशन सिस्टम है इसके लिए हमारी मोदी सरकार हमेशा साथ रहा है. बहुत काम किया है उसके लिए. अभी ये जो आप लोग प्रोटेस्ट कर रहे हैं इसका कोई मतलब ही नहीं है. इट इज़ इतना ही मैं कहूँगी जो बात करके इसको सॉल्व करना चाहिए. राम मंदिर के मामले में सरकार को बात करनी चाहिए प्रदर्शनकारी छात्रों से. छात्रों को आप इन्वॉल्व करते हैं, बेचारों को उनको गुमराह नहीं करना चाहिए ना. जो स्टूडेंट्स को आप बराबर बताना चाहिए क्या प्रॉब्लम है करके, इंस्टेड ऑफ उनको डिस्टर्ब करके उनको आप इन्वॉल्व करा रहे हैं इन चीज़ों में तो उनको क्या मिलेगा. यू शुड बी दे शुड बी हैप्पी टू डू समथिंग गुड एनीवे. लेकिन जो प्रदर्शनकारी है वो शिक्षा मंत्री का इस्तीफा चाहते हैं. अभी इस विषय में मैं ज़्यादा कुछ बोलना नहीं चाहूँगी. जिसके लिए क्या स्टैंड लेना है हमारी सरकार बराबर लेगी. जो आप राम मंदिर के बारे में भी जो बोल रहे हैं उसमें अगर जिन लोगों ने गलत काम किया है उसको ज़रूर सज़ा मिलेगी. जो भी हो कोई भी हो तो डेफिनेटली आप काफ़ी लोगों को जेल भी भेज चुके हैं. तो हमारी सरकार जो एकदम न्याय है वो करेंगे. थैंक यू. खासदार हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया होती. मुलांना विद्यार्थ्यांना भरकटवलं जात आहे. आंदोलन करण्याची गरज नाही. मोदी सरकार आणि सगळ्याच या विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम करतायत. चर्चा करून हे प्रश्न सोडवता येतात पण इतका आंदोलक आक्रमक करण्याची गरज नाही असं हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया आपल्यासमोर आलेली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा अशी ही प्रमुख मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे. तर फक्त दिल्लीत नाही राज्यभरात अनेक ठिकाणी
सध्या कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन दर्शवण्यासाठी आंदोलन केलं जात आहे। ही दृश्य आपण पाहतोय मुंबई, ठाणे, भिवंडी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे, अमरावती आणि परळी अशा अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून, समर्थकांकडून, कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या वतीनं सगळेच रस्त्यावर उतरलेत आणि दिल्लीतल्या आंदोलनाचे महाराष्ट्रात देखील आपल्याला पडसाद स्पष्टपणे उमटताना दिसत आहेत। ठिकठिकाणी अनेक रस्त्यांवर सगळे विद्यार्थी, आंदोलक, कार्यकर्ते उतरलेले आहेत। राजकीय पक्षांनी देखील कॉक्रोच जनता पार्टीच्या या जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांच्या ठिकाणी देखील आंदोलन केलेलं आहे।